नमस्कार, मी गिरीश निगम. बातमीचा 7-12 या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहणार आहोत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरलेली लाडकी बहीण योजना नको अशी भूमिका अनेक बहिणींनी घेतलेली आहे. मात्र या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या कारणामुळे घाबरल्यात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. लाडकींना नको सरकारचे पैसे. अपात्रतेची भीती, लाडकीची माघार. चार 4,000 लाडकींची योजनेतून माघार. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी ठाम उभ्या राहिलेल्या लाडक्या बहिणींवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यातच निकषाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून दंडासहित पैसे वसूल करण्याचा इशारा सत्ताधारी नेत्यांकडून दिला जातोय. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना देण्यात आलेला लाभ त्यांच्या खात्यातून वसूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तब्बल 4,000 घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेण्यासाठी लेखी अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय. तर मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्याकडून वसुली करण्याचे संकेत दिलेत. संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4,500 बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती. आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते देण्यात आले. मात्र आता सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. केवळ पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक लाडकींनाच लाभ मिळेल. नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19,20,000 महिलांना केवळ 500 रुपये मिळणार. संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार. लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागतेय. या योजनेसाठी आतापर्यंत 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेत. त्यातील 2,47,00,000 लाडक्या पात्र ठरल्या आहेत तर आतापर्यंत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना सरकारनं 6 हप्ते दिलेत. यातील तब्बल 4,00,000 लाडकींनी निकषाबाहेर लाभ घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे किती लाडक्या बहिणी अर्ज मागे घेणार याबरोबरच सरकारच्या पडताळणीत बाद ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार वसुली करणार का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. लाडकी बहीण योजनेनंतर आता शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आलाय. पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्यानं पालकांनाही धक्का बसलाय. जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी असा प्रश्न आता पालक वर्गानं विचारलाय. मात्र शाळेत विद्यार्थ्यांची कोणती जात नोंदवण्यात आली याची माहिती पालकांना व्हावी यासाठी जातीचा उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण बोर्डानं दिलंय. जातीची नोंद चुकीची असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्र सादर करून ती दुरुस्त करता येईल असं बोर्डाचं स्पष्टीकरण आहे. मात्र शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतलाय. हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो, जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही. यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे. महाराष्ट्रातले समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलो असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा. या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे. विद्यार्थ्यांना
जर ते कळलं की आपल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा ज्युनियर कॉलेज जनरल रजिस्टरमध्ये आपल्या प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो. आता मंत्री शिरसाट यांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया या सगळ्या प्रकारावर. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख करणं गैर असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. तर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर केवळ जातीचा उल्लेख नाहीये तर विद्यार्थ्यांबाबत सर्व माहिती असल्याचं शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. आपण जर बघितलं तर त्याच्यावर फक्त जातीचा उल्लेख नाही आहे, संपूर्ण माहिती त्याच्यावर दिलेली आहे. त्याच्या वडिलाचं नाव, त्याच्या आईचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची कॅटेगरी, ही विस्तृत माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. शिक्षण विभागाचा एकच उद्देश होता की आत्ता हॉल तिकीटवर जर का त्याला त्या ठिकाणी सर्व माहिती असली आणि त्याच्यामध्ये जर का एखादा पालकाला वाटलं की बाई ही चुकीचं हे झालं आहे, त्याच्यामुळे त्याला अजूनही त्या ठिकाणी, कारण तो शाळेतून निघेपर्यंत त्याचा जो वेळ असतो आणि त्याच्यामध्ये जर का त्याला काही दुरुस्त करायची असेल तर दुरुस्त करण्याची संधी त्याला त्या ठिकाणी मिळते. त्याच्यामुळे शिक्षण विभागाने त्या पद्धतीचं काम केलं. 10वी 12वीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरच आहे. सरकारकडे विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतो तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा. बोर्डाच्या या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. चुकीचे मार्क पण देऊ शकतात किंवा तिथं पार्शियलिटी पण होऊ शकते आणि मार्कांसोबत कपात किंवा मार्क वाढवून पण देऊ शकतात. कोणाची जर कास्ट हाय असेल त्यांना जास्त मार्क भेटू शकतात आणि कोणाची जर लो कास्ट असेल त्यांनी त्या मार्क्सचा इम्पैक्ट हो सकता है. हॉल टिकट पे जो कास्ट का उल्लेख किया जाता है वो नहीं होना चाहिए. उससे मतलब विद्यार्थियों के मन में ऐसा भेदभाव प्रकट हो सकता है. कास्टवरनं कोणी कुणाला मार्क्स नाही देऊ शकत. आमच्या हॉल तिकीट वरती आमचे रोल नंबर हवे. एंट्रन्स एक्झाम मध्ये जरी कोणाचं मेरिट असलं तरी त्यांना जातीमुळे मिळत नाही कॉलेज चांगले, तर ते हॉल तिकीट मध्ये जाती आणि 10वी 12वी तर त्याला काहीच गरज नाही. आता पुढची बातमी आहे महाराष्ट्राला हादरवणारी. जादूटोणाच्या संशयावरून एका 77 वर्षांच्या वृद्धेची नग्न धिंड काढण्यात आली. तिला सळीची चटके देण्यात आले, मिरचीची धुरी देण्यात आली आणि तोंडाला देखील काळं फासण्यात आलं. मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातल्या रेहट्याखेडा गावातला हा सगळा संतापजनक प्रकार आहे. वृद्ध महिलेची जादूटोणाच्या संशयावरून गावातून नग्न धिंड काढण्यात आली आणि संपूर्ण गाव बघत होतं. या महिलेनं तिच्या मुलांसह चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. मात्र आरोपींवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातल्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नसल्याची तक्रार आहे. लोगों ने उसे बांध के रखा, 3-4 बजे से बांध के रखा और सुबह 7-8 बजे गांव बुला लिया. फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए. वो लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया. उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया. फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया. मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ कि आप मुझे न्याय दिला सकते क्या. अंधश्रद्धा के अंडर में उनके साथ में गैर प्रकार किया गया था. तो ये मैटर की गंभीरता को समझते हुए मैंने अपने लेवल से थानेदार को इंक्वायरी के लिए भेजा है. वो इंक्वायरी करने वाले हैं एंड जो कंप्लेनेंट के एलिगेशंस है अगर वो सही निष्पन्न हुआ है ऐसा लगता है तो देन ज़रूर हम एफआईआर में संबंधित कायदे के सेक्शन जोड़ के जो भी आरोपी हैं उनको निष्पन्न करके उनके खिलाफ में कार्रवाई करेंगे. जादूटोण्याच्या संशयावरून मारझोड धिंड काढली गेली ही 21व्या शतकात व्यवस्थेलाही काळीमा फासणारी बाब आहे. जादूटोणा या जगात नसतानाही यासाठी पुरोगामी महाराष्ट्र शासनाने 2013ला जादूटोणा विरोधी कायदा पारित केला आणि त्यामधील अनुसूची 6 व 7 नुसार संशय घेणे, धिंड काढणे, मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासोबतच पीडित वृद्ध महिला आदिवासी आहे, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसारही गुन्हा दाखल होणे जरुरी आहे. मेळघाटानंतर आता पुढची बातमी आहे लातूरमधून. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच एक बातमी मोठी समोर आली. ती म्हणजे लातूरमध्ये अगदी किरकोळ वादातून एका सरपंचाला बेदम मारहाण झाली. निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी ग्रामपंचायतीमधला हा धक्कादायक प्रकार. वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. गावातल्याच 2 तरुणांनी या सरपंचावर हल्ला चढवला. सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. मात्र तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप संबंधित सरपंचांनी केला.
पुढच्या बातमीकडे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी वाल्मिक कराडवर आणखीन आरोप केलाय. ज्योती मंगल जाधवच्या नावाने सोलापुरात 4 सातबारे असून ज्योती जाधव ही कराडची दुसरी पत्नी असल्याचा दावा दमानी यांनी केलाय. या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी दमानी यांनी केली. दमानिया यांनी काय ट्विट केलं आपण पाहूया. कराडच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती जाधव असल्याचा दावा. या त्याच ज्योती जाधव आहेत का ज्यांच्या नावे सोलापुरात 4 सातबारे आहेत. ज्योती मंगल जाधव कोण आहेत याचा तपास ईडीनं करावा. कोणी या जमिनीचे पैसे दिले याचा देखील तपास झाला पाहिजे. सोलापुरात वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे जमीन आहे. बार्शीतील शेंद्री गावात 36 एकर जमीन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. तर या शेतात सालगडी म्हणून राहणाऱ्या शिंदे कुटुंबानं गेल्या 3 महिन्यापासून पैसे न दिल्याची खंत व्यक्त केलेली आहे. पुढच्या बातमीकडे. सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे. अजित दादांवर माझा विश्वास आहे, ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं विधान सारंगी महाजन यांनी केलं. अजितदादांवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याचा राजीनामा घेतील, त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील, माझा विश्वास आहे. दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव समोर आल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता सर्व स्तरातून होते. अंजली दमानिया यांनी देखील मुंडेंविरोधात आणखीन एक पुरावा शेअर केलाय. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे कागदपत्र शेअर करत दमानी यांनी मुंडेंकडे आर्थिक लाभाचं पद असल्याचा आरोप केला. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी दमानी यांनी केली. बघा दमानीने काय ट्विट केलं पाहूया. हे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. लाभार्थी धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचं मेजॉरिटी शेअर होल्डर धनंजय मुंडे, राजश्री धनंजय मुंडे आहेत. म्हणजे पती पत्नी आहेत दोघे. ह्यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेअर होल्डर आहेत. ही कंपनी फ्लाय ॲश विकते. महाजेनको महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची होल ओन सबसिडियरी आहे. असं असताना मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा काय घेऊ शकतात. अंजली दमानी यांनी आणखीन एक सवाल केला. एका सराईत गुन्हेगाराला 2 शासकीय अंगरक्षक कसे, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीने विचारलाय. वाल्मिक कराडवर खंडणीचा FIR झाला त्या दिवसापर्यंत त्याला शासकीय सुरक्षा होती असं ट्विट दमानी यांनी केलंय. बघा दमानी यांचं ट्विट आपण पाहूया. एका सराईत गुन्हेगाराला 2 शासकीय अंगरक्षक, हा घ्या तारखा 1 जुलै 2022 पासून ते 12 डिसेंबर 2024 पर्यंत वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक होते. म्हणजे खंडणीचा FIR झाला त्या दिवसापर्यंत यांच्या जीवाला धोका होता. हे आपल्या बुद्धीला पटेल तरी का. पुढची बातमी बीडमधूनच आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबेजोगाई तालुक्यात महिला सरपंचाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. गावातील तिघांनी 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार आहे. गावात विकास कामं सुरू असताना हे तिघेजण त्यात अडथळा आणतात अशी देखील सरपंचाची तक्रार आहे. विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी 1 लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी केली. या प्रकरणी महिला सरपंचाच्या तक्रारीवरून आता तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आम्हाला कुठलंही काम करू देत नाही, तर फक्त माजी सरपंच वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख, ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात सारखंच. आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलीस तर तुला काम करू देणार नाही, तर काम करू देणार नाही. शाळेचं काम 4 लाखाचं आलंय तर त्याच्यातले 1 लाख रुपये दे म्हणून मी ग्रामपंचायतच्या मधून काम आटपून शाळेकडे चालले होते, तर त्यांनी मला तिघांनी अडविलं. आम्हाला न्याय द्या, नाही तर उपोषणाचं आम्ही हे करणार, निवेदन देणार, आत्मदहन करणार आहे. पुढच्या बातमी मुंबईतून करीना कपूरच्या जबाबाची. सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी आता करीना कपूरनं धक्कादायक जबाब दिलाय. यावेळी करीनानं हल्लेखोर हा मुलांच्या दिशेनं जात होता,
त्यावेळी सैफनं मुलांना वाचवलं असा जबाब करीनानं दिलाय. हल्ल्याच्या वेळी घरात सैफ, मुलं आणि केअरटेकर होती. हल्लेखोर आक्रमक असल्यानं त्यानं अनेक वेळा सैफवर चाकू हल्ला केल्याचा जबाब करीना कपूरनं दिलाय. बघा करीनानं जबाबात आणखी काय म्हटलं आपण पाहूया. हल्लेखोर घरात आला तेव्हा खूप आक्रमक होता. आक्रमक हल्लेखोरानं सैफवर अनेक वेळा वार केले. हल्लेखोर मुलांकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. बचावासाठी आम्ही सर्वजण 12व्या मजल्यावर गेलो. घरात दागिने समोरच ठेवले होते. आरोपीनं दागिन्याला हातही लावला नाही. असा जबाब पोलिसांना करीना कपूरनं दिलेला आहे. वळ आता पुढच्या बातमीकडे. गरज पडल्यास करीना कपूरचा पुन्हा जबाब नोंदवणार असल्याची माहिती आता पोलीस सूत्रांनी दिलेली आहे. सैफ अली खानच्या हल्ल्याला घटनेला आता 3 दिवस उलटून गेले तरी देखील हल्लेखोर काय अजून सापडत नाहीये. संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय, मात्र आरोपी सापडत नसल्यामुळे पोलिसांकडून आता माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एकाला आता छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलेले आहे. या आरोपीचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय. सैफ हल्ला प्रकरणाला 3 दिवस उलटून गेलेत. आरोपी सापडला नाही, त्यामुळे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. अनेक पथकं त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. छत्तीसगडमधून एकाला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे हाच तो हल्लेखोर आहे का याची आता चौकशी केली जाणार आहे. से फोन आया था, एक फोटो आया था और टावर लोकेशन आया था कि ज्ञानेश्वरी एक्सप्रेस में सैफ अली खान का जो सस्पेक्ट एक है वो ट्रैवल कर रहा है. तो उसकी सूचना पर हम लोग यहाँ पे टीम बनाए थे, 2 टीम बना था. जनरल कोच को हम लोग चेक किए तो आगे के जनरल कोच में ये जो सस्पेक्ट का फोटो था और मोबाइल नंबर था उसके हिसाब से वो मिला. वहाँ पे उससे पूछताछ करने पर वो बताया कि मैं बॉम्बे से आ रहा हूँ और बिलासपुर तक जा रहा हूँ. सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात असल्याचं देखील दिसून आले. त्यानं दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन देखील खरेदी केल्याची माहिती आता समोर आली. तर या दुकानातून 50 रुपयांचा हेडफोन खरेदी केला. तो या दुकानात आल्याचं CCTV दिसतंय. आरोपीचा चेहरा देखील अगदी स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झालाय. सैफच्या परिसरातील डेटा डंप करण्यात आलाय. तरीही अगदी 2 दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्यानं तपासावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सैफवरील हल्ला प्रकरणी हल्लेखोराचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे. हल्ल्यानंतर हा आरोपी वांद्रे इथून दादरला गेला. हा आरोपी दादर स्थानकातून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. याआधी आरोपीनं दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याचं देखील समोर आलं होतं. बघा आणखीन एक हा व्हिडिओ आहे हल्लेखोराचा. काही काळ तो दादरमध्ये होता. वांद्रे इथून तो दादरला गेला. दादर स्थानकातून बाहेर पडतानाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. सैफ अलीवर हल्ला करून आरोपी 2:33 पळाला होता. त्यानंतर नॅशनल कॉलेजच्या जंक्शनवर आरोपी 7:05 चित्रित झालाय. दरम्यानच्या काळात हल्लेखोर बस स्टॉपवर झोपल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप सैफच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते. आता इतर राजकीय बातम्यांकडे. मंत्रिमंडळ डावलल्यामुळे अद्यापही छगन भुजबळांची नाराजी कायम आहे. मात्र आज शिर्डीमध्ये भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी भुजबळांनी उपस्थिती लावली होती. खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी गळ घातल्यामुळे मी आलोय, मात्र नाराजी दूर झाली नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं. गळ घातली. प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर आता दिलीप वळसे पाटलांच्या विधानाकडे वळूया. युती होत नसेल
तर स्वबळावर लढू असं वक्तव्य ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांनी केले. वळसे पाटील शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांचं हे मोठं वक्तव्य आहे. ते शिर्डीमध्ये बोलत होते. भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यक्रमांना त्यांनी अनुपस्थिती त्यांची दिसून आली. आज शिर्डीत ज्येष्ठ आहात, काही संपर्क झाला त्यांच्याशी? आज ते बहुतेक येतील, भुजबळ साहेब येतील अशी माझी अपेक्षा आहे. माझा काही कोणाशी बोलणं झालं नाही किंवा त्यांच्याशी बोलणं झालं नाही, पण ते येतील असं मला वाटतं. आता कृषी मंत्र्यांनी दिलेल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे बोलूया. कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनांसाठी आता एक खिडकी योजना लागू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी ही मोठी घोषणा केली. तर अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. यासोबतच यापुढे राज्यात केवळ महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात येईल असं देखील कोकाटेंनी स्पष्ट केलं. पुढच्या बातमीकडे, शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे आता आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. 23 जानेवारीला आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जानकरांनी जाहीर केले. माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी जानकरांनी केली आहे. या तालुक्याचा आक्रोश आहे. आम्ही अनेक पत्र लिहिलेले आहेत. आता तर प्रतिज्ञापत्र आम्ही तयार केलेले आहेत. दानोरी गावची 1200 लोकांची प्रतिज्ञापत्र आहेत. मार्कडवाडी गावची जवळजवळ 1466 लोकांचं प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट करून आधार कार्ड जोडून ह्या सगळ्या लोकांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहे. याशिवाय मी माझा राजीनामाही इलेक्शन कमिशनला दिल्लीला देत आहे आणि त्या ठिकाणी मागणी करत आहे की आम्हाला समजेल अशा पारदर्शी पद्धतीनं निवडणूक घ्या. महत्त्वाच्या राजकीय बातम्या पाहिल्यानंतर आता एक वेगळी बातमी आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुमचं व्हॉट्सॲप हॅक होतंय. हे आम्ही नाही तर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी मेटाच्या मार्क झुकरबर्ग यानंच हा गंभीर इशारा दिलाय. व्हॉट्सॲप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येतं असं वक्तव्य झुकरबर्गनं केलंय. या पार्श्वभूमीवर काही घटना समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी इशारा जारी केला आहे. व्हॉट्सॲप हॅक करून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे लंपास झाल्याचे आणि हे पैसे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले. या घटना ब्रिटनमध्ये घडल्या असल्या तरी देखील 3 अब्जाहून अधिक युजरबाबत अशा घटना कुठेही घडू शकतात असा इशारा आता सायबर तज्ज्ञांनी दिलाय. बघा, सावधान, व्हॉट्सॲप होते हॅक, कारण मार्क झुकरबर्ग यांनीच हा इशारा दिलेला आहे. पोलिसांनी देखील ब्रिटनमधल्या तशी माहिती दिलेली आहे. काही जणांचं व्हॉट्सॲप हॅक होऊन त्यांचे पैसे नायजेरियामध्ये पोचल्याची माहिती समोर आलेली आहे. तुमची गोपनीयता संपुष्टात येते असं ब्रिटन पोलिसांचा इशारा आहे. व्हॉट्सॲप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येणार. व्हॉट्सॲप हॅक करून बँक खात्यातील पैसे लंपास केले जात आहेत. लंपास केलेले पैसे हे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित होत आहेत. व्हॉट्सॲप हॅकिंगबाबत ब्रिटन पोलिसांचा देखील आता इशारा आहे. विद्यार्थी आणि आरोग्य सेवक आणि व्यापारी लक्षात. आता पुढच्या बातमीकडे, बातमी नाशिक जिल्ह्यातून. जमिनीच्या वादातून लहान भावानं मोठ्या भावाला जोरदार मारहाण केली. येवला तालुक्यातील पाटोदा येथील ही घटना आहे. सुनील पोकळे यांच्या शेतात नांगरणी सुरू असताना हा सगळा वाद घडलाय. यावेळी ट्रॅक्टर देखील पेटून देण्यात आले. लहान भावानं बाहेरून गावगुंड बोलवत सुनील पोकळे यांच्यासह पत्नी आणि मुलाला मारहाण केली. या प्रकरणी राजेंद्र पोकळेंसह 5 ते 6 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सक्के भाऊ पक्के वैरी असा प्रकार येवला तालुक्यात घडलेला आहे. जमिनीच्या वादातून 2 भाऊ भिडले. एका भावानं दुसऱ्या भावाला गुंड आणून मारहाण केलेली आणि ट्रॅक्टर देखील पेटून दिलाय. नाशिक जिल्ह्यात पुढची बातमी आता मुंबई उपनगरातून. मुलुंडमध्ये मनसेनं एका परप्रांतीयाला चोप दिलेला आहे. मराठी कुटुंबाला या परप्रांतीयानं अरेरावी केली होती आणि त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी त्याला मारहाण केली. फास्ट फूड कॉर्नर जवळ ही घटना घडलेली आहे. तो परप्रांतीय मराठी कुटुंबावर धावून गेला होता. त्यानंतर घाबरलेल्या मराठी कुटुंबानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली.